मग प्रेमामध्ये माणसं पत्र लिहितात, तसंच एक पत्र मी पण लिहून टाकलं आणि त्या पत्रामध्ये लिहिलं, चांदण्या रात्रीतलं प्रेम माझं, चांदण्या रात्रीतलं प्रेम माझं आता काळजात दडून बसलंय बघ, आणि तुला लिहिलेलं पत्र सुद्धा आता वहीतच रडून बसलंय बघ. तसे मित्र माझे रोज मला, तसे मित्र माझे रोज मला नव्या नावाने हाक मारतात आणि हसलीच एखादी बघून थेट वहिनी बनवून टाकतात. पण माझं मन मात्र आता तुझ्याच मागं पडतंय बघ, आणि तुझ्या आठवणीत रडायला सुद्धा आता तुझीच साथ मागतोय बघ. आता तू फक्त हो म्हण, आता तू फक्त हो म्हण, कारण माझ्या मनातल्या सगळ्याच गोष्टी तुझ्या मनासारख्या तयार होतील, माझ्या मनातल्या सगळ्याच गोष्टी तुझ्या मनासारख्या तयार होतील, आणि तुझ्या सुखदुःखातले सगळेच अश्रू आता माझ्या कवितेचे यार होतील, तुझ्या सुखदुःखातले सगळेच अश्रू आता माझ्या कवितेचे यार होतील. इतकं सगळं लिहिलं, इतकं सगळं लिहिलं, पण शेवटी तिचा नकार आला. थांबा, खरं नाही, स्वप्नात आला, स्वप्नात लिहिलं होतं ना भेटायला. पण नंतर वाटलं तिचा नकार आला म्हणून काय झालं, तिचा नकार आला म्हणून काय झालं, तिच्या बोलक्या डोळ्यांमध्ये रोज वाहून जातोच की, तिच्या बोलक्या डोळ्यांमध्ये रोज वाहून जातोच की, आणि माझ्या स्वप्नातून तिच्या स्वप्नात तिला लपून लपून पाहतोच की. मग तिच्या दुःखात वाहणाऱ्या आसवांसोबत, तिच्या दुःखात वाहणाऱ्या आसवांसोबत मी तिचा काजळ बनून वाहतोच की, आणि अंधाऱ्या रात्रीत तिच्या भोवती काजवा बनून राहतोच की, अंधाऱ्या रात्रीत तिच्या भोवती काजवा बनून राहतोच की. मग तिच्या सोबतचा प्रत्येक क्षण, मग तिच्या सोबतचा प्रत्येक क्षण आठवण बनून राहतोच की, आणि तिनं फाडलेलं पत्र सुद्धा आता मी पुन्हा पुन्हा वाचतोच की, तिनं फाडलेलं पत्र सुद्धा आता मी पुन्हा पुन्हा वाचतोच की. म्हणून ठरवलं मित्रांनो आता लिहित राहायचं पत्र, म्हणून ठरवलं मित्रांनो आता लिहित राहायचं पत्र. एक तर ती पटेल नाहीतर चिठ्ठी फाटेल, पण तिनं फाडलेल्या चिठ्ठीसारखं आता तिचं काळीज सुद्धा लढेल, तिनं फाडलेल्या चिठ्ठीसारखं तिचं काळीज सुद्धा रडेल, आणि या आठवणीच्या वृंदावनात मला सुद्धा एक राधा भेटेल, या आठवणींच्या वृंदावनात मला सुद्धा एक राधा भेटेल. म्हणून शेवटी शब्दांचा आनंद घ्यायचा, तिच्यावरच प्रेम करायचं, शेवटी तिचं नशीब आणि माझं नशीब, विषय संपला. मनपूर्वक धन्यवाद. एकदा जोरदार